नागपूरच्या हिंगणा येथील रायपूर परिसरात शुक्रवारी सकाळी एका अफवेमुळे मोठा गोंधळ उडाला। 60 वर्षीय वृद्ध महिलेला मूल पळवणारी असल्याच्या संशयावरून काही नागरिकांनी घेराव घालत मारहाण केली। ही घटना रायपूर येथील नेहरू विद्यालय जवळ शुक्रवारी सकाळी घडली। मिळालेल्या माहितीनुसार 4 वर्षाची एक मुलगी किराणा दुकानाकडे जात होती। त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या एका वृद्ध महिलेने त्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला। हे पाहून मुलीची आई आणि परिसरातील महिलांना संशय आला आणि त्यांनी त्या महिलेला पकडून ठेवलं। महिलेच्या हातात एक मोठी प्लास्टिकची पिशवी आणि काही औषध असल्यामुळे ती मुलीला नशेचं औषध देऊन पिशवीत टाकून नेणार असल्याचा संशय नागरिकांना आला। काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि काही महिलांनी तिला मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला जमावाच्या तावडीतून सोडून पोलीस ठाण्यात आणलं। चौकशीत महिला इससनी परिसरातली रहिवासी असून वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचारासाठी गेल्याची माहिती मिळाली। दवाखान्यातून निघाल्यावर ती रस्ता चुकली आणि कोणत्या तरी वाहनाने हिंगणा रायपूर परिसरात पोहोचली। दरम्यान पोलिसांनी कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर तिची 3 मुलं आणि सुना पोलीस ठाण्यात आले। त्यांनी सांगितलं की संबंधित महिला मानसिक आजारी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। त्यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं। दरम्यान या घटनेदरम्यान कुणीतरी महिलेचा व्हिडिओ काढून तो कोणतीही खात्री न करता सोशल मीडियावर बच्चा चोरी या प्रकार असल्याचं सांगत व्हायरल केला। त्यामुळे संपूर्ण हिंगणा परिसरात भीती आणि अफवांचे वातावरण निर्माण झाले। सध्या पोलीस सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्या विरोधात चौकशी करत असून नागरिकांना कोणत्याही माहितीची सत्यता पडताळल्याशिवाय अफवा पसरू नये असे आवाहन केले आहे।